नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण आपल्या PYQ सिरीजमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चा पेपर पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 51 ते 100 पाहणार आहोत। तर मित्रांनो, या आधीचे प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 51 आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहेत। त्याचा व्हिडिओ देखील आपल्याला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्या व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळेल। आधी तो व्हिडिओ पहा, नंतर या व्हिडिओकडे या। तर मित्रांनो, PYQ पाहण्याचा फायदा काय असेल की आपल्याला 2024 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा आणि गट ब आणि गट क पूर्व परीक्षांना याचा फायदा होईल। त्याचबरोबर आतापर्यंत PYQ मधून येणारे प्रश्न असे असतात की जे त्याच मुद्द्यांवर वारंवार विचारले जातात किंवा एखाद्या मुद्द्यावर आलटून पालटून प्रश्न विचारले जातात। तर मित्रांनो, जर आपण 5 वर्षांच्या PYQ चा अभ्यास केला तर आपल्याला कमीत कमी 10 ते 15 प्रश्नांची उत्तर सहज सोडवता येतील इतका आपला अभ्यास होऊन जाईल। तर मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा। त्याचबरोबर या परीक्षांसाठी तयारी करणारे आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 51, पुढील विधानांचा विचार करा। ए, दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे शून्य असते। मित्रांनो, बरोबर आहे। आता या ठिकाणी एखादा उपग्रह असेल तर तो पृथ्वीच्या कक्षेमध्ये पृथ्वीच्याच गतीने फिरत असेल, त्यामुळे तो नेहमी आपल्याला एकाच ठिकाणी स्थिर असल्यासारखं भासेल। म्हणजे या ठिकाणी ए देखील बरोबर आहे आणि बी देखील बरोबर आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 ए विधान बरोबर आहे आणि ते बी ची कारणमीमांसा आहे। प्रश्न क्रमांक 52, जेव्हा एखाद्या ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर आढळेल तेव्हा त्याचे प्रतिबिंबित रूप हे टिंबटिंब असेल। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, संपीडन म्हणजे काय तर कॉन्सन्ट्रेशन किंवा कॉम्प्रेशन। जेव्हा एखादा कॉम्प्रेस ध्वनी तरंग भिंतीवर आढळेल तेव्हा काय होईल? त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, त्याच्या अवस्थेमध्ये कोणताही बदल होत नाही। म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 अवस्था बदल होणार नाही। प्रश्न क्रमांक 53, खालील विधानांचा विचार करा। ए, मृत प्राणी अथवा वनस्पती यांचे कार्बन 14 ते कार्बन 12 यांचे गुणोत्तर बदलत असते। आता मित्रांनो, आपल्याला माहित असेल की या ब्रह्मांडातला या पृथ्वीवरील सर्वात बेसिक एलिमेंट कोणता आहे? कार्बन आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये कार्बन आहे। तर मित्रांनो, प्रत्येक गोष्टीमधील कार्बनचे काही समस्थानिक असतात, कार्बन 13, कार्बन 12 आणि कार्बन 14। तर मित्रांनो, कार्बन 14 आणि कार्बन 12 यांच्यामध्ये हे गुणोत्तर आहे ते बदलत राहतं, म्हणून विधान ए बरोबर आहे। आता मित्रांनो, बी विधानामध्ये याचा उपयोग दिलेला आहे। कार्बन 14 आणि कार्बन 12 या समस्थानिकांच्या गुणोत्तरामध्ये होणाऱ्या बदलामुळे आपल्याला काय करता येईल याचं उदाहरण आपल्याला बी मध्ये दिलेलं आहे। तर या ठिकाणी पहा, बी, किरणोत्सारी कार्बन 14 समस्थानिकाचा वापर कार्बनी वयमापनामध्ये करतात। मित्रांनो, बरोबर आहे। आता समजा की कार्बन 12 आहे, तो खूप वर्ष एकाच अवस्थेमध्ये राहतो, लवकर त्याच्यामध्ये बदल होत नाही। परंतु कार्बन 14 आहे, तो ठराविक वर्षांनी ठराविक प्रमाणामध्ये कमी होत जातो। मग त्यामुळे त्या ठराविक प्रमाणानुसार एखादी वस्तू किती वर्ष जुनी आहे हे आपण काढू शकतो। म्हणजे या ठिकाणी विधान बी देखील बरोबर आहे। म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 विधान ए सत्य आहे आणि बी विधानाची कारणमीमांसा आहे। प्रश्न क्रमांक 54, थॉम्सनच्या अणुप्रतिकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात? मित्रांनो, थॉम्सन काय म्हणतो की जो अणु आहे त्याची रचना आहे ती ख्रिसमस पुडिंग सारखी आहे। समजा की हा एक गोल आहे, हा एक अणु आहे, याच्यामध्ये काही धनभार आहे तर काही ऋणभार आहे, याप्रमाणे तो याच्यामध्ये पसरलेला आहे। तर मित्रांनो, हा धनभार आणि हा ऋणभार हा दोन्ही एकमेकांसोबत असल्यामुळे अणु जो आहे तो काय बनतो? उदासीन बनतो। म्हणजे या ठिकाणी अणु काय बनतो? तटस्थ बनतो। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 एकूण अणुची तटस्थता। प्रश्न क्रमांक 55, ट्रिटियमचे अर्धायुष्य 12.5 वर्ष असून त्याचा बीटा किरणाने क्षय होतोय। 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमचा किती अंश अक्षय शिल्लक राहील? आता मित्रांनो, ट्रिटियम हा काय आहे तर हायड्रोजनचं समस्थानिक आहे आणि मित्रांनो, याचं वजन जे असतं ते हायड्रोजनपेक्षा 3 पट जास्त असतं। ट्रिटियमचा अणुवस्तुमानांक जो असतो तो हायड्रोजनपेक्षा 3 पटीने जास्त असतो आणि त्याचं जे अर्धायुष्य आहे ते 12.5 वर्ष आहे, परंतु त्याच्या केंद्राचं आहे ते 12.3 वर्ष आहे। आणि हे जे आहे 12.5 वर्ष ते इतर किरणोत्सारी समस्थानिकाच्या तुलनेने खूपच कमी आहे आणि त्यामुळेच 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमचा 0 किंवा 0.25% भाग इतका कमी भाग हा शिल्लक राहील। म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 56, 300 वॅटची एक धुलाई मशीन प्रतिदिन 1 तास चालवले जाते। जर एका युनिटचा दर 3 रुपये असेल तर मार्च महिन्यामध्ये त्या मशीनसाठी वापरलेल्या विजेचा खर्च किती? आता या ठिकाणी एक सूत्र वापरायचं आहे आपल्याला। काय सूत्र असणार आहे?
एकूण ऊर्जेचा खर्च म्हणजे वापरलेल्या विजेचा खर्च बरोबर एकूण ऊर्जा किती आहे वॅट मधील 300 वॅट. 300 वॅट भागिले 1000 गुणिले गुणिले काय वापराचे एकूण तास. दिवसाला 1 तास मार्च महिन्यामध्ये म्हणजेच एकूण महिन्यामध्ये किती दिवस आहेत 31 दिवस म्हणजे एकूण 31 तास गुणिले 31 गुणिले प्रति किलोवॅट खर्च किंवा प्रति वॅट खर्च किती आहे 3 रुपये आहे. म्हणजे या ठिकाणी गुणिले 3. मग मित्रांनो हे सोडवलं तर काय होईल 0.3 गुणिले 31 गुणिले 3 बरोबर किती होतं 27.90. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 27.90 रुपये हा मार्च महिन्यामध्ये वापरलेल्या मशीनचा विजेचा खर्च असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 57 योग्य पर्याय ओळखून जोड्या लावा. ए संपुष्टात न येणारी संसाधने. मित्रांनो याला आपण काय म्हणतो अक्षय ऊर्जा देणारी संसाधने आणि ते कोणते आहेत नेहमी ऊर्जा देणारे कोणता आहे सौर ऊर्जा म्हणजे ए साठी असेल 3. स्ट्रॅटोस्फिअर मित्रांनो स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आपल्याला ओझोनचा थर पाहायला मिळतो म्हणजे या ठिकाणी बी साठी असेल 4. अपुनरावृत्ती किंवा पुनर्नूतनीकरणास अयोग्य संसाधने किंवा अनूतनावर्ती संसाधने कोणती आहेत तर ते आहेत मित्रांनो जीवाश्म इंधने कोळसा पेट्रोल डिझेल यासारखी. तर या ठिकाणी सी साठी काय असेल 2 असेल. आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स मित्रांनो क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहेत ते काही मानवनिर्मित कृत्यांमुळे निर्माण होतात जसं की फ्रीजमधील थंड करण्यासाठी वापरला जाणारा वायू किंवा इतर वायू यांच्यामुळे ओझोनचा थर नष्ट होत आहे. म्हणजे डी साठी 1 असेल. म्हणजे आपला उत्तर कसा असेल 3 4 2 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी फक्त आपल्याला एकाच उत्तर माहित असतं पहिल्याचं संपुष्टात न येणारी संसाधने म्हणून सौर ऊर्जा. तर याचं उत्तर आपल्याला असतं कारण पहिल्या नंबरला म्हणजे संपुष्टात न येणारी संसाधनेला 3 हा पर्याय असलेला एकच पर्याय आहे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 58 सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांची मानवी आहारात वाढत्या प्रमाणात मागणी आहे. वरील विधान निम्न निर्देशील संभाव्य उपयुक्ततेवर आधारित असून त्यापैकी एक वरील विधानाच्या संदर्भाने संयुक्तिक नाही. संयुक्तिक नसलेले कारण ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा फुलांमध्ये नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडंट व अपमार्जन ज्यामध्ये क्रियाशील ऑक्सिजन अपमार्जन करण्याची क्षमता किंवा कार्यक्षमता असते. म्हणजे मित्रांनो एक तरी बरोबरच आहे. 2 पहा फुलांमध्ये अँथोसायनिन प्रचुर प्रमाणात असते. मित्रांनो हे देखील बरोबर आहे फुलांमधील अँथोसायनिनमुळे त्याला रंग प्राप्त होतो. 3 पहा फुलं आकर्षक असून परागण प्रक्रियेत सहाय्य करतात. मित्रांनो परागण प्रक्रिया सुरू करण्यास सहाय्य करतात परंतु प्रक्रियेमध्ये सहाय्य करत नाहीत. फुलं फक्त आकर्षक आहेत हे बरोबर आहे परंतु परागण प्रक्रियेत सहाय्य करत नाहीत म्हणून विधान 3 हे चुकलेलं आहे आणि या ठिकाणी तर्कसंगत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 59 पर्यावरणाशी संबंधित निम्नलिखित योग्य जोड्या लावा. बायोस्फिअर मित्रांनो बायोस्फिअर म्हणजे काय सजीवांचा गट. म्हणजे या ठिकाणी काय असेल वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव इत्यादी. म्हणजे ए साठी असेल 3. लिथोस्फिअर म्हणजे काय मित्रांनो पृथ्वीवरील खडक जमीन याला काय म्हटलं जातं लिथोस्फिअर म्हटलं जातं. म्हणजेच 3 बी साठी असेल 4 पृथ्वीचा घन खडकांचा घटक. सी पहा हायड्रोस्फिअर मित्रांनो हायड्रो म्हणजे काय तर पाणी आणि पाण्याचा घटक कोणता असेल महासागर समुद्र नद्या तळे इत्यादी. आणि डी पहा ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण वातावरणामध्ये काय असतं सभोवतालचे वातावरण आणि वायू आवरण. म्हणजेच डी साठी असेल 3. म्हणजे आपलं उत्तर कसं असणार आहे 2 4 1 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. मित्रांनो याचं देखील आपल्याला बायोस्फिअर म्हणजे काय माहित असतं तर याचं उत्तर आलं असतं कारण पहिल्या ए ला 2 असणारा एकच पर्याय या ठिकाणी आलेला आहे. प्रश्न क्रमांक 60 खालीलपैकी टिंबटिंब कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक जननाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळांद्वारे प्रजनन केले जाते. आता मित्रांनो या ठिकाणी पहा खोडावर आणि मुळाद्वारे जे प्रजनन केलं जातं त्याला काय म्हटलं जातं तर असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं जातं म्हणजेच अलैंगिक प्रजनन असं म्हटलं जातं. मित्रांनो ग्राफ्टिंग मध्ये काय केलं जातं तर 2 झाडाचे वेगवेगळे भाग एकमेकांमध्ये अशा रीतीने जोडले जातात की ते एका झाडाचे भाग असल्यासारखे काम करतील. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो याचं उत्तर बडिंग देखील असू शकलं असतं परंतु या ठिकाणी बडिंग आहे तो ग्राफ्टिंगचा एक प्रकार आहे परंतु ग्राफ्टिंग हे जास्त मोठ्या प्रमाणावरती मोठी संज्ञा आहे. आणि मित्रांनो लेअरिंग म्हणजे काय आता लेअरिंग म्हणजे काय असतं एखाद्या झाडाच्या खोडावर मुळांची वाढ होऊ देणं त्याला काय म्हणायचं लेअरिंग म्हणायचं. आणि त्या ठिकाणी नंतर तो भाग कट करून त्याचं नवीन झाड लावणं. आणि कटिंग म्हणजे काय मित्रांनो कटिंग मध्ये काय केलं जाईल कटिंग मध्ये एखाद्या झाडाचा एखादा विशिष्ट भाग जसं की खोड पान
हा कट करून त्याला पुन्हा वाढवलं जाईल, त्यातून नवीन झाड निर्माण केलं जाईल, त्याला काय म्हटलं जाईल, कटिंग म्हटलं जाईल. प्रश्न क्रमांक 61, खालील जोड्या जुळवा, योग्य पर्याय निवडा. ए ॲरिस्टॉटल. मित्रांनो ॲरिस्टॉटलला काय म्हटलं जातं तर जीवशास्त्राचा जनक म्हटलं जातं. म्हणजे ए साठी असेल 4, फादर ऑफ बायोलॉजी. त्याने मित्रांनो फिजिक्स, बायोलॉजी, झुलॉजी, मेटाफिजिक्स, लॉजिक, एथिक्स, एस्थेटिक्स, पोएट्री, थिएटर, म्युझिक, भाषाशास्त्र, इकॉनॉमिक्स यासारख्या अनेक विषयावर पुस्तकं लिहिलेली आहेत. परंतु मित्रांनो त्याचं जे सर्वाधिक लेखन आहे ते बायोलॉजी विषयामध्ये आहे, म्हणून याला फादर ऑफ बायोलॉजीचं म्हटलं जातं. थिओफ्रास्ट. मित्रांनो थिओफ्रास्ट आहे तो ॲरिस्टॉटलच्या नंतर आलेला एक बॉटनिस्ट आहे, म्हणजे वनस्पतीशास्त्राचा जनक आहे. म्हणजे बी साठी असेल 3. हिपोक्रेट्स. पहा हिपोक्रेट्सला काय म्हटलं जातं मित्रांनो तर हा एक फिजिशियन होता, म्हणजेच डॉक्टर होता, म्हणजेच औषधशास्त्राचा जनक आहे. म्हणजे सी साठी असेल 1. आणि डी पहा ग्रेगर जोहान मेंडेल. मित्रांनो यानं काय लावला तर आनुवंशिकतेच्या सिद्धांताचा शोध लावला. आपल्याला माहित असेल मेंडेलचा आनुवंशिकतेचा सिद्धांत, म्हणजे यासाठी 2 म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे 4, 3, 1, 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 62, खालीलपैकी कोणती विधाने सार्कोमेअर बद्दल सत्य आहेत. आता मित्रांनो सार्कोमेअर म्हणजे काय आहेत, सार्कोमेअर म्हणजे आपल्या ज्या शरीरातील स्नायू आहेत त्याचे तंतू आहेत, त्याच्या तंतूचा काही भाग असेल त्याला सार्कोमेअर म्हटलं जाईल. म्हणजे या ठिकाणी ए पहा सार्कोमेअर हे कोणत्याही तंतूचे खंड आहेत. मित्रांनो बरोबर आहे, सार्कोमेअर हे कोणत्याही तंतूचे खंड आहेत. बी पहा ते उतकीय संरचना आणि क्रियात्मक कार्याचे भाग आहेत. मित्रांनो बरोबर आहे, पण ते आपल्या शरीराच्या उतकीय संरचना म्हणजे स्नायूंचे आणि क्रियात्मक कार्याचे भाग आहेत. म्हणजे बी देखील बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 3 ए आणि बी दोन्ही. प्रश्न क्रमांक 63, खालीलपैकी कोणता प्रोटोझोन रोग आजार सीसी माशी चावल्यामुळे होतो. आता मित्रांनो या ठिकाणी टीसीटीसी दिलेला आहे, परंतु लिहिताना टीसीटीसी आहे परंतु म्हणताना त्याला सीसी माशी म्हणायचं आहे. आणि यामुळे स्लीपिंग सिकनेस नावाचा आजार होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो हा जो आजार आहे किंवा ही जी माशी आहे ती सहारा आणि कालाहारी जी वाळवंट आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 64, कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले आहे. मित्रांनो 1665 मध्ये रॉबर्ट हुकनं काय केलं, जी सूक्ष्मदर्शी होती त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि त्याने 3 लेन्स लावून पेशीची मूलभूत संरचना पाहिली आणि त्यामध्ये त्यानं 3 भाग पाहिले. कोणते, एक तर सेल वॉल, दुसरे केंद्रक आणि तिसरं सायटोप्लाझम. या 3 गोष्टी त्यानं पाहिल्या. कोणी पाहिल्या, रॉबर्ट हुकनं. म्हणजे उत्तर आपलं काय असेल पर्याय क्रमांक 3 रॉबर्ट हुक. प्रश्न क्रमांक 65, खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रिया ऑक्सिडीकरण, क्षपन या प्रकारात मोडतात. मित्रांनो ऑक्सिडीकरण म्हणजे काय, ऑक्सिजन ऍड करणे आणि हायड्रोजन काढून टाकणे. आणि क्षपन म्हणजे काय, हायड्रोजन ऍड करणे आणि ऑक्सिजन काढून ठेवणे. म्हणजे मित्रांनो जेव्हा ऑक्सिडेशन होतं तेव्हा क्षपन होतच असतं आणि जेव्हा क्षपन होतं तेव्हा ऑक्सिडेशन होतच असतं. मग या ठिकाणी पहा 2Mg+O2 या ठिकाणी ऑक्सिजन ऍड केलाय आणि या ठिकाणी MgO झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी ए ऑक्सिडेशन आहे का, आहे. बी पहा MnO2 + 4HCl आणि प्रोडक्ट काय आहेत MnCl2 + 2H2O + Cl2. मित्रांनो या ठिकाणी MnO2 मधनं काय झालेलं आहे, ऑक्सिजन काढलेला आहे. म्हणजे या ठिकाणी क्षपन झालेलं आहे, म्हणजे बी देखील आहे. सी पहा 2Na + Cl2 आणि प्रोडक्ट काय होतं टॉइस NaCl. आता मित्रांनो याच्यामध्ये काय झालेलं आहे, आता मित्रांनो या ठिकाणी पहा सोडियम आहे तो काय आहे हायड्रोजनच्या गटातील आहे. या ठिकाणी देखील काय झालेलं आहे, हायड्रोजन ऍड झालेला आहे म्हणजे क्षपन झालेलं आहे. आणि डी पहा 2NaBr + H2O2 = NaOH + Br2. आता मित्रांनो या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे तर ऑक्सिजन ऍड करण्यात आलेला आहे म्हणजे ऑक्सिडेशन झालेलं आहे. म्हणजेच डी देखील आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, वरीलपैकी सर्व रासायनिक अभिक्रिया या काय आहेत ऑक्सिडीकरण क्षपन या प्रकारात मोडतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 66, समपृष्ठ रज्जू प्राण्यांमध्ये पेशीत आणि उतीत K+ आयनाचे संहिते टिंबटिंब आणि Na+ आयनाचे संहिते टिंबटिंब असते. आता मित्रांनो समपृष्ठ रज्जू म्हणजे काय, यांना पाठीचा कणा आहे असे प्राणी आणि त्यांच्या पेशी आणि उतीमध्ये K+ म्हणजे पोटॅशियम आयनची संहिते असते ती अधिक असते आणि Na+ म्हणजे सोडियम आयनाची संहिते असते ती कमी असते. म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 3 अधिक आणि कमी. प्रश्न क्रमांक 67, रासायनिक घटाचे विद्युतगामक बल हे धन असते जेव्हा अभिक्रियेचा मुक्त ऊर्जा बदल हा टिंबटिंब असतो.
आता मित्रांनो मुक्त ऊर्जा बदल दिलेला आहे आणि विद्युतगामक बल हे धन असतं सांगितलेलं आहे. तर मित्रांनो जेव्हा जेव्हा मुक्त ऊर्जा बदल हा शून्यपेक्षा जास्त असतो, तेव्हा काय असतं, तर विद्युतगामक बल असतं ते ऋण असतं आणि जेव्हा शून्यपेक्षा जास्त असतो तेव्हा विद्युतगामक बल असतं ते धन असतं. मग या ठिकाणी शून्यपेक्षा कमीवाला चिन्ह कोणतं आहे, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 68, आधुनिक आवर्त सारणीतील अनुचित त्रिज्या हा आवर्ती गुणधर्म विचारात घेता खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. ए, वरून खाली जाताना वाढते. आता मित्रांनो आवर्त सारणीमध्ये वरून खाली जायला तसं काय होतं, अणुवस्तुमानांक आणि अनुक्रमांक वाढतो, म्हणजे या ठिकाणी ए बरोबर आहे. यामुळे अनुचित त्रिज्या म्हणजे अणूच्या आउटर मोस्ट शेल वाढत जातील, म्हणजेच ए बरोबर आहे. बी पहा वरून खाली जाताना कमी होते. मित्रांनो या ठिकाणी वरून खाली जाताना वाढते म्हणजे कमी होणार आहे का, नाही आहे, म्हणजे बी नाही आहे. सी पहा डावीकडून उजवीकडे जाताना वाढते. मित्रांनो या ठिकाणी पहा, आता ज्यावेळी आवर्त सारणीमध्ये आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा अणुअंक वाढत जातो, परंतु त्याच्यामधील जे इलेक्ट्रॉन आहेत ते देखील वाढत जातात आणि त्यामुळे काय होतं, जी कवच आहेत ती मोठी होतात, कवचांमधील इलेक्ट्रॉनची संख्या वाढते आणि त्यामुळे केंद्रकाकडे जे त्यांचं आकर्षण आहे ते जास्त वाढतं आणि त्यामुळे काय होतं, अणूचा आकार कमी होतो. अणुवस्तुमानक आणि अणुअंक वाढतो परंतु अणूचा आकार काय होतं, कमी होतो. त्यामुळे काय होतं, त्रिज्या देखील कमी होते. म्हणजेच या ठिकाणी त्रिज्या जे आहे ते डावीकडून उजवीकडे जाताना कमी होते, म्हणजे डी बरोबर आहे आणि सी चुकलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 ए आणि डी ही दोन विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 69, खालीलपैकी कोणास टर्पिनॉइड समजले जातात. मित्रांनो टर्पिनॉइड्स म्हणजे काय, जे आयसोप्रीन पासून बनलेले आहेत म्हणून त्यांना आयसोप्रीनॉइड आणि टर्पिनॉइड दोन्ही म्हटलं जातं. तर मित्रांनो हे काय आहेत, 5 कार्बनच्या आयसोप्रीन पासून बनलेली काही नॅचरल संयुग आहेत आणि ती कोणती आहेत, तर मेन्थॉल आणि विटॅमिन अ, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 दोन्ही मेन्थॉल आणि अ जीवनसत्व हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 70, टेट्राहेड्रल NiCO4 व्यामिश्र राज्यातील कॉम्प्लेक्स मध्ये विजड इलेक्ट्रॉनची संख्या टिंबटिंब आहे. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, टेट्राहेड्रल NiCO4 आहे, त्याच्यामध्ये रचना कशी असेल, या ठिकाणी Ni असेल आणि या प्रकारे CO4 असतील. तर मित्रांनो ही रचना टेट्राहेड्रल असेल आणि याच्यामध्ये जे विजड इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती किती असेल, 0 असेल. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 71, मंत्रिमंडळ सचिवालयाच्या कॅबिनेट सेक्रेटरीएट संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. ए, ते इसवी सन 1950 मध्ये स्थापन करण्यात आले. मित्रांनो मंत्रिमंडळ सचिवालयाची म्हणजे कॅबिनेट सेक्रेटरीएटची स्थापना ही भारत सरकार व्यवसाय व्यवहार नियम 1961 आणि भारत सरकार व्यवसाय वाटप नियम 1961च्या प्रशासनासाठी मंत्रिमंडळ सचिवालय बनवण्यात आलेलं आहे. म्हणजे याची स्थापना कधी झाली होती मित्रांनो, 1961 ला. म्हणजे विधान ए चुकलेलं आहे. बी पहा, ते पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाखाली काम करते. मित्रांनो ते पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाखाली काम करते का, तर करते आणि प्रत्यक्ष प्रभाराखाली काम करते, म्हणून बी बरोबर आहे. सी पहा, ते रेषा संघटन लाईन एजन्सी. मित्रांनो मंत्रिमंडळ सचिवालय, मंत्रिमंडळ समित्या हे काय आहेत, तर कर्मचारी संस्थांची उदाहरणे आहेत, ना की रेषा संघटनाचे, म्हणून या ठिकाणी सी चुकलेला आहे. आणि डी पहा, ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून काम करते. मित्रांनो ते केंद्र सरकारमध्ये म्हणजे भारत सरकारच्या प्रशासनाची जबाबदारी घेतं, म्हणून या ठिकाणी डी बरोबर असेल. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 बी आणि डी हे आपलं उत्तर असेल. ही दोन विधाने कोणती आहेत, सत्य आहेत. प्रश्न क्रमांक 72, खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. ए, भारतात घटनादुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेमध्ये मांडले जाऊ शकते. मित्रांनो घटनादुरुस्ती विधेयक आहे ते राष्ट्रपतींची परवानगी न घेता देखील संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये आणि मंत्र्यांनी किंवा कोणत्याही सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते. म्हणजे या ठिकाणी ए चुकीचं आहे, ए अयोग्य आहे. बी पहा, अमेरिकेत प्रत्येक घटनादुरुस्तीस किमान 2/3 घटक राज्यांच्या मंत्रिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक आहे. मित्रांनो या ठिकाणी हे देखील चुकलेलं आहे. अमेरिकेमध्ये जेव्हा एखादी घटनादुरुस्ती होते तेव्हा त्या ठिकाणी 3/4 राज्यांनी मान्यता देणं गरजेचं असतं, म्हणजे या ठिकाणी बी चुकलेलं आहे. सी पहा, स्वित्झर्लंडमध्ये राज्यघटनेमध्ये केलेला बदल सर्वमताचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येऊ शकत नाही. मित्रांनो सी बरोबर आहे. या ठिकाणी कोणताही बदल करण्यात आला तर त्या ठिकाणी जनतेचं म्हणजे थेट लोकशाहीचं समर्थन त्याला असलं पाहिजे. डी पहा, ऑस्ट्रेलियात राज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहांनी पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारे करता येतो. मित्रांनो हे देखील बरोबर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जर एखादी सुधारणा करायचं झालं तर त्या ठिकाणी
दोन्ही सभागृहाने पूर्ण बहुमतानं ते संमत करायला लागेल. म्हणजे या ठिकाणी डी देखील बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 फक्त सी आणि डी ही विधाने योग्य आहेत. या ठिकाणी वाचत चला, योग्य लिहिलंय की अयोग्य लिहिलंय. प्रश्न क्रमांक 73, लोकसभेच्या सभापतीच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. ए, त्याचे किंवा तिचे वेतन आणि भत्ते भारताच्या संसद निधीवर भारित केले जातात. मित्रांनो बरोबर आहे. लोकसभेच्या सभापतीचं जे वेतन आणि भत्ते असतात ते देशाच्या संचित निधीवर भारित केलेले असतात. बी पहा, तिला समान मत विभागणीशिवाय मत देता येत नाही. मित्रांनो जेव्हा सभागृहामध्ये निर्णायक मत देण्याची वेळ येते तेव्हाच फक्त सभापती मतदान करू शकतात. म्हणजे या ठिकाणी बी देखील बरोबर आहे. सी पहा, त्यास किंवा तिला सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येते. मित्रांनो त्यांना जर पदावरून दूर करायचं झालं तर त्यावेळी काय करायला लागेल? तर त्या ठिकाणी उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांनी जर प्रभावी बहुमतानं तो ठराव पारित केला तर त्याला पदावरून दूर करता येतं. म्हणजे या ठिकाणी सी चुकलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी प्रभावी हा शब्द असायला होता. आणि डी पहा, त्याचे किंवा तिचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे आहे. मित्रांनो त्याचं तिचं स्थान आहे ते उपपंतप्रधाना इतकंच महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी डी देखील चुकलेला आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 ए आणि बी दोन विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 74, खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य रीतीने जुळत नाहीत? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, ए, लक्षवेधी सूचना, तातडीच्या सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या बाबीकडे मंत्र्याचे लक्ष वेधणे. मित्रांनो ए बरोबर आहे. बी पहा, स्थगन प्रस्ताव, सभागृह मुदत वेळ संपण्यापूर्वी स्थगित करणे. मित्रांनो स्थगन प्रस्ताव काय असतो? तर एखाद्या विशिष्ट मुद्द्याकडे सभागृहाचं लक्ष आकर्षित करण्यासाठी प्रस्ताव मांडणं. म्हणजे या ठिकाणी बी जोडी चुकलेली आहे. सी पहा, हक्कभंग प्रस्ताव. मित्रांनो जर एखादा मंत्री चुकीची माहिती देतोय किंवा एखादा मुद्दा डावलतोय तर त्यावेळी हक्कभंग प्रस्ताव मांडता येतो आणि तो कोणीही मांडू शकतो. म्हणजे या ठिकाणी सी देखील चुकलेला आहे. डी, हरकतीचा मुद्दा. मित्रांनो हरकतीचा मुद्दा म्हणजे काय असतो? जेव्हा सभागृहाचं जे कामकाज आहे ते सामान्य नियमाप्रमाणे चालत नाही तेव्हा कोणताही व्यक्ती त्यासंबंधी हरकत व्यक्त करू शकतो आणि त्यासंबंधी प्रस्ताव मांडू शकतो. म्हणजे या ठिकाणी डी देखील चुकलेला आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? चुकीच्या जोड्या म्हणजे योग्य रीतीने न जुळणाऱ्या जोड्या कोणत्या आहेत? बी, सी आणि डी. म्हणजे पर्याय क्रमांक 3. फक्त ए जोडी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 75, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? 1, राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. मित्रांनो बरोबर आहे. जोपर्यंत एखाद्या राज्याच्या निर्मितीसाठी राष्ट्रपतीने शिफारस केलेली नाही तोपर्यंत तसं विधेयक मांडता येत नाही. म्हणजे ए बरोबर आहे. 2 पहा, राष्ट्रपतीने असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावे त्यासाठी पाठवले पाहिजे. मित्रांनो बरोबर आहे. हे विधेयक आहे ते संबंधित राज्य विधिमंडळाकडे पाठवलं जातं. 3 पहा, संसद केवळ विशेष बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकते. मित्रांनो या ठिकाणी पहा, संसद विशेष बहुमताने नसून साध्या बहुमताने देखील हा कायदा मंजूर करू शकतो आणि नवीन राज्य स्थापन करू शकतो. आणि मित्रांनो हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 3 मध्ये देण्यात आलेलं आहे. कलम 3 नुसार संसद एखादं नवीन राज्य निर्माण करू शकते, एखाद्या राज्याचे क्षेत्र बदलू शकते किंवा एखाद्या राज्याचं नाव बदलू शकते. आणि मित्रांनो यासाठी फक्त साध्या बहुमताची गरज असते, विशेष बहुमताची नाही. म्हणून विधान 3 चुकलेलं आहे आणि बरोबर नसलेलं विधान कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3. आणि विधान 4 पहा, राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार मत स्वीकारण्याचे बंधन संसदेवर नसते. आता मित्रांनो जेव्हा नवीन राज्य निर्मितीबद्दल विधेयक राज्याच्या विधिमंडळामध्ये पाठवलं जातं तेव्हा इतर राज्याचं जे काही मत असेल, राज्य जे काही मत व्यक्त करेल ते संसदेवर कोणत्याही प्रकारे बंधनकारक नसेल. म्हणून डी देखील किंवा 4 देखील बरोबर आहे. फक्त विधान 3 हे चुकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 76, केंद्रीय माहिती आयोगाबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मित्रांनो बरोबर विधान ओळखायचं आहे. फक्त एक विधान बरोबर असणार आहे या ठिकाणी. 1, ती घटनात्मक संस्था असून तिच्यात एक मुख्य माहिती आयुक्त आणि 5 पेक्षा जास्त नाहीत इतके माहिती आयुक्त असतात. मित्रांनो ती घटनात्मक संस्था आहे का? घटनेमध्ये कोणत्याही ठिकाणी माहिती आयोगाचा डायरेक्ट उल्लेख नाहीये. म्हणजे या ठिकाणी पहिलं चुकलेलं या ठिकाणीच. आणि त्याच्यामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त असतो आणि इतर 10 माहिती आयुक्त असू शकतात. तर मित्रांनो सध्या याच्यामध्ये 6 माहिती आयुक्त आहेत. म्हणजे या ठिकाणी विधान 1 चुकीचं आहे. 2 पहा, मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपतीद्वारे केली जाते. मित्रांनो या ठिकाणी हे देखील चुकलेलं आहे. मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांची नेमणूक आहे ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. ठीक आहे. आणि ती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या शिफारशीवरून केली जाते, ज्यामध्ये लोकसभा विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री असेल. विधान
2 देखील चुकलेला आहे. 3 पहा, ते आपले पद 5 वर्ष किंवा वयाचे 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात. मित्रांनो, आता मुख्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ ठरवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? संसदेकडे आहे. तर मित्रांनो, तो जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत असू शकतो? तर 65 वर्षापर्यंत. म्हणजे या ठिकाणी हे देखील चुकलेलं आहे. आता 4 पहा, ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात, पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणुकीस पात्र असतात, परंतु ते माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह एकूण 5 वर्षांपेक्षा जास्त काळ पद धारण करू शकत नाहीत. मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 77. टिंबटिंब या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते. मित्रांनो, न्यायिक सक्रियता म्हणजे काय असतं? की जेव्हा न्यायालयामध्ये कोणत्याही प्रकारची याचिका किंवा तक्रार दाखल नसते, तरी देखील न्यायालय स्वतः न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किंवा त्या एखाद्या विषयामध्ये स्वतः रस घेऊन त्यामध्ये दावा दाखल केला जातो, तेव्हा त्याला न्यायिक सक्रियता असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी पहा, जेव्हा विधिमंडळे आपली जबाबदारी पार पाडण्यास असफल होतात, तेव्हा काय केलं जातं? न्यायालय त्यामध्ये हस्तक्षेप करू शकतं. म्हणजे या ठिकाणी बरोबर आहे. बी पहा, अधांतरी विधिमंडळ असताना सरकार हे फारच कमकुवत व अस्थिर असते, तेव्हा न्यायालय यामध्ये देखील पुढाकार घेऊ शकतं. म्हणजे हे देखील बरोबर आहे. सी पहा, जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात अपयशी होते, हे देखील बरोबर आहे. आणि डी पहा, जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्दिष्टांसाठी न्यायालयाचा दुरुपयोग करतात, तेव्हा देखील न्यायालय स्वतः काही पावलं उचलू शकतो. म्हणजे या ठिकाणी डी देखील बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? या सर्व परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 78. खालील तरतुदी विचारात घ्या. शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे आहेत. बी, अधिकारांची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केली आहे. सी, राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकांवर निर्णायक किंवा संपूर्ण नकाराधिकार वापरतात. आणि डी, केंद्र शासन हे राज्याच्या संमतीविना राज्याचे नाव सीमानी क्षेत्रामध्ये बदल करू शकते. आता प्रश्न पहा, वरीलपैकी कोणत्या तरतूद किंवा तरतुदी नसल्या तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असती. मित्रांनो, संघराज्य म्हणजे काय? की एखाद्या राज्याचा संघ किंवा समूह ज्याने देश बनला आहे, आणि तो देश आहे तो त्याच्यामध्ये जे अधिकार आहेत किंवा ज्या सर्व गोष्टी आहेत, संसाधन आहेत, ते दोन्हीमध्ये समान विभागले गेले आहेत. केंद्रामध्ये देखील आणि राज्यामध्ये देखील समान विभागले गेले आहेत. तर तेव्हा काय म्हटलं जाईल? त्याला संघराज्य म्हटलं जाईल. परंतु या ठिकाणी पहा, शेषाधिकार केंद्राकडे म्हणजे काय होईल? केंद्र स्ट्रॉंग झालं. राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकांवर निर्णायक नकाराधिकार वापरतात म्हणजे काय झालं? केंद्रात सत्ता झाली, केंद्र म्हणेल तेच खरं झालं. आणि डी पहा, केंद्र शासन हे राज्याच्या संमतीने राज्याचे नाव सीमानी क्षेत्रामध्ये बदल करू शकते. म्हणजे या ठिकाणी राज्याला कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नसल्यासारखं झालं. म्हणजे या ठिकाणी डी देखील, ही 3 विधानं आहेत ती आपल्याला संघराज्याच्या दृष्टिकोनातून दूर घेऊन जात आहेत. आणि बी पहा, अधिकारांची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केली आहे. मित्रांनो, जेव्हा अधिकार समान विभागले गेले असतील तेव्हा हे खऱ्या अर्थानं संघराज्य असेल. म्हणजे या ठिकाणी ACD नसतं तर भारताचं राज्य आहे ते खऱ्या अर्थानं संघराज्य झालं असतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2, ACD या तरतुदी नसत्या तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असती. प्रश्न क्रमांक 79. खालीलपैकी कोणती बाब ही भारतातील आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळली आहे? मित्रांनो, आंतरराज्य परिषद काय करते? राज्यातील तंटे सोडवते. ठीक आहे, चौकशी करते आणि त्यावर सल्ला देते. म्हणजे बरोबर आहे किंवा 1 बरोबर आहे. आता वगळलेली आपल्याला शोधायची आहे. या ठिकाणी 1 आहे. ठीक आहे, 1 वगळलेली नाहीये. 3 पहा, राज्यांपैकी सर्वांचा आणि काहींचा अथवा संघराज्य व 1 किंवा अधिक राज्य यांच्यात सामायिक हितसंबंध आहे अशा विषयाबाबत अन्वेषण करणे आणि चर्चा करणे. मित्रांनो, हे देखील आहे. यामध्ये देखील आंतरराज्य परिषद हस्तक्षेप करू शकते. आणि 4 पहा, कोणत्याही विषयावर शिफारशी आणि विशेषतः त्या विषयाबाबतचे धोरण आणि कारवाई यांचा अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधण्याकरता शिफारशी करतं. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. या 3 गोष्टी आहेत त्यामध्ये किंवा ती कामं आहेत ती आंतरराज्य परिषद करते. तर मित्रांनो, कोणत्याही आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर, वाटप किंवा नियंत्रण यासाठी एक वेगळं लवाद स्थापन केलं जातं किंवा एक वेगळा अधिकरण स्थापन केलं जातं. म्हणजे या ठिकाणी ते आंतरराज्य परिषदेच्या अंतर्गत येत नाही. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हा आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेला आहे. प्रश्न क्रमांक 80. विशेषाधिकार समिती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? 1, लोकसभेचा नियम 222 आणि राज्यसभेचा नियम 187 हे विशेषाधिकारासंबंधी आहेत. मित्रांनो, हे बरोबर आहे. 2 पहा, लोकसभेत 15 सदस्य असलेली विशेषाधिकार समिती ही राष्ट्रसभापती नामनिर्देशित करतात. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. 3 पहा, राज्यसभेत उपाध्यक्ष हे विशेषाधिकार समितीचे प्रमुख असतात ज्या समितीत 15 सदस्य असतात. मित्रांनो, राज्यसभेमध्ये 15 सदस्य असतात, परंतु राज्यसभेचे अध्यक्ष असतात ते त्या समितीचे देखील अध्यक्ष असतात. म्हणजे या ठिकाणी 3रं विधान चुकलेलं आहे, म्हणजे बरोबर नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 81. राष्ट्रीय युवक धोरणाबाबत खालील विधाने विचारात घ्या. आणि मित्रांनो, या ठिकाणी पहा, बरोबर विधाने ओळखायची आहेत.
ए. राष्ट्रीय युवक धोरणाचा सर्वप्रथम स्वीकार 1986 मध्ये करण्यात आला. मित्रांनो, राष्ट्रीय युवक धोरणाचा स्वीकार सर्वप्रथम 1988 ला करण्यात आला होता. म्हणजे या ठिकाणी पहिलंच विधान चुकलेलं आहे. बी पहा, 2003 मधील धोरणानुसार युवकाची व्याख्या 15 ते 35 वयोगटातील व्यक्ती अशी केलेली आहे. मित्रांनो, 2003च्या धोरणामध्ये युवकाची व्याख्या होती ती 13 ते 35 या वयोगटातील व्यक्ती म्हणून केली होती. म्हणजे या ठिकाणी बी देखील चुकलेला आहे. या ठिकाणी 15-35 ऐवजी 13-35 असायला हवं होतं. सी पहा, 2014 मधील धोरणानुसार युवकाचा वयोगटाची व्याख्या 15 ते 19 वर्ष अशी केलेली आहे. मित्रांनो, सी फक्त बरोबर आहे. 2014च्या धोरणानुसार युवकाचा जे वयोगट आहे तो 15 ते 19 वर्ष इतका असेल. म्हणजे सी बरोबर आहे आणि इतर सर्व चुकलेले आहेत. म्हणजे बरोबर कोणता असेल? पर्याय क्रमांक 4 फक्त सी. प्रश्न क्रमांक 82, खालीलपैकी कोणते विधाने अयोग्य आहेत? मित्रांनो, ए. राज्यघटनेचे अनुच्छेद 111 हे अर्थविधेयकाच्या मनी बिलच्या व्याख्येच्या संदर्भात आहे. मित्रांनो, चुकीचं आहे हे. अर्थविधेयकाची व्याख्या आहे ती राज्यघटनेच्या कलम 110 मध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे ए चुकलेला आहे. बी पहा, अनुच्छेद 117(3) खाली श्रेणीबद्ध झालेले वित्तीय विधेयक फायनान्शियल बिल हे केवळ लोकसभेमध्ये मांडता येते. मित्रांनो, अनुच्छेद 117(3) मध्ये जर राष्ट्रपतींची परवानगी असेल तर ते विधेयक कोणत्याही सभागृहामध्ये मांडलं जाईल. म्हणजे बी देखील चुकलेला आहे. सी पहा, अनुच्छेद 117(1) खाली श्रेणीबद्ध झालेले वित्तीय विधेयक राज्यसभा असंमत अथवा दुरुस्त करू शकत नाही. मित्रांनो, अनुच्छेद 117(1) अन्वये श्रेणीबद्ध झालेले विधेयक आहे ते राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही असंमत किंवा दुरुस्त करू शकतात. म्हणजे या ठिकाणी सी देखील चुकीचं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 वरीलपैकी एकही विधान योग्य नाही. प्रश्न क्रमांक 83, खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही? मित्रांनो, बरोबर नसलेले विधान ओळखायचं म्हणजे चुकीचे विधान. 1. अनुच्छेद 200 अन्वये राज्यपाल विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. मित्रांनो, बरोबर आहे. 2 पहा, राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे परत पाठवण्यास राज्यपालास निर्देश देऊ शकतात. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. 3 पहा, जर ते विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा दुरुस्तीसह अथवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून पुन्हा राष्ट्रपतीकडे सादर केल्यास त्यास मंजुरी देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक असते. मित्रांनो, ते राज्यपालांवर बंधनकारक असते. म्हणजे या ठिकाणी 3 आहे ते चुकलेलं आहे. म्हणजे बरोबर नाही. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. 4 पहा, राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकास राष्ट्रपतीने किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा याबाबत राज्यघटनेने कोणतीच कालमर्यादा घेतलेली नाही. मित्रांनो, यासाठी अनलिमिटेड टाइम आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रपतीसोबत किंवा लोकसभेसोबत ते विधेयक कालबाह्य होऊन जातं. म्हणजे 4 देखील बरोबर आहे. फक्त विधान 3 हे चुकीचं आहे, बरोबर नाहीये. प्रश्न क्रमांक 84, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे? मित्रांनो, 1 पहा, ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्षे न्यायिक पदावर असली पाहिजे. मित्रांनो, बरोबर आहे. 2 पहा, त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्षे वकिली केली असली पाहिजे. मित्रांनो, त्या व्यक्तीने उच्च न्यायालयामध्ये 10 वर्षात वकिली करणं गरजेचं आहे. आणि 3 पहा, राष्ट्रपतीच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी पहा, एक 10 वर्ष काम केलेली व्यक्ती, 10 वर्ष न्यायाधीश किंवा 10 वर्ष वकिली केलेली व्यक्ती कायदेतज्ञ असेल की नसेल? असेल. म्हणजे या ठिकाणी ही अट नसणारच आहे. आणि ही अट आहे ती महान्यायवादीसाठी लागू पडते, न्यायाधीशासाठी नाही. म्हणून या ठिकाणी विधान 3 हा निकष चुकीचा आहे. आणि मित्रांनो, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी राज्यघटनेच्या कलम 217 अंतर्गत येतात. 217 अंतर्गत या पात्रताच्या अटी आहेत. प्रश्न क्रमांक 85, राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा इतर कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 29 काय सांगतं आपल्याला? कोणत्याही नागरिकास राज्याने चालवलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेण्यात किंवा केवळ धर्म, वंश, जाती, भाषा किंवा त्यापैकी कोणत्याही कारणास्तव राज्य निधीतून मदत मिळण्यास नाकारले जाणार नाही. म्हणजे या ठिकाणी कलम 29 हे आपलं उत्तर असणार आहे. कलम 30 कशा संबंधी आहे मित्रांनो? तर अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासंबंधी हे कलम आहे. कलम 16 कशा संबंधी आहे? तर समानतेच्या अधिकारांपैकी आहे आणि यामध्ये राज्यसेवेत सर्वांना समान संधी दिल्या जातील अशी तरतूद आहे. आणि कलम 28 कशा संबंधी आहे? तर कलम 28 मध्ये स्वातंत्र्यासंबंधीच्या तरतुदी आहेत. कोणत्याही संस्थेमध्ये धार्मिक सूचना किंवा धार्मिक उपासनेला उपस्थित राहण्याबद्दल तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 86, भारताच्या गगनयान मोहिमेविषयी अयोग्य विधाने शोधा. ए. गगनयानसाठी भारतीय हवाई सेनेच्या 4 वैमानिकांची निवड अंतराळवीर प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. मित्रांनो, हे बरोबर आहे. या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत मित्रांनो, ह्या त्या काळातील प्रश्न आहेत. बी.
त्यांचे प्रशिक्षण रशिया येथे युरी गागारिन कॉस्मोनॉट सेंटर येथे होणार आहे. मित्रांनो होऊन गेलेलं आहे. बी देखील बरोबर आहे. सी या मोहिमेची घोषणा पंतप्रधानांनी 2014 मध्ये केली होती. मित्रांनो याची घोषणा पंतप्रधानांनी 2018 मध्ये केलेली होती. म्हणजे हे विधान चुकलेलं आहे. अयोग्य विधान आहे सी. डी पहा, याचे नियोजन 2022 साठी 5 सदस्यांचे एक चमू एका महिन्याच्या अंतराळातील वास्तव्यासाठी करण्यात आले आहे. मित्रांनो ते याचं नियोजन आहे ते 3 सदस्यीय होतं आणि त्यांना फक्त 5 ते 7 दिवस अवकाशात पाठवलं जाणार होतं. म्हणजे या ठिकाणी 1 महिना हे चुकलेला आहे. म्हणून या ठिकाणी विधान डी देखील चुकलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? अयोग्य विधाने कोणती आहेत? पर्याय क्रमांक 3 सी आणि डी ही विधाने अयोग्य आहेत आणि ए आणि बी ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 87, जगातील सर्वात मोठा अपृष्ठवंशीय कणाहीन प्राणी टिंबटिंब आहे. मित्रांनो जगातील सर्वात मोठा अपृष्ठवंशीय म्हणजे ज्याला पाठीचा कणा नाही असा प्राणी कोणता आहे? तर कोलोजल स्क्विड, ज्याला आपण अतिभव्य स्क्विड असं म्हणू, हा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. अपृष्ठवंशीय प्राणी म्हणजे कोणता मित्रांनो? ज्याला पाठीचा कणा नाही असा प्राणी, ज्याचं शरीर मऊ असतं आणि जरी पाठीचा कणा असेल तर तो पोटाच्या भागात असतो. प्रश्न क्रमांक 88, टाइम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने टाइम पर्सन ऑफ द इयर 2019 साठी खालीलपैकी कोणाची निवड केली आहे? आता मित्रांनो पहा, हा प्रश्न 2021 ला आणि 2022 ला देखील विचारण्यात आलेला होता. तर मित्रांनो त्यामुळे या प्रश्नावर जास्त भर दिला पाहिजे. सलग हा प्रश्न 3 ते 4 वेळा विचारला जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला 2024 साठी देखील हा प्रश्न करायला पाहिजे. तर पहा, 2019 ला टाइम्स पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला होता ग्रेटर थनबर्ग यांना. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो त्यानंतर 2020 मध्ये हा पुरस्कार जो बायडन आणि कमला हॅरिस यांना देण्यात आलेला होता. 2021 ला एलन मस्क यांना, 2022 ला व्लादिमीर झेलेन्स्की आणि द स्पिरिट ऑफ युक्रेनला आणि 2023 ला हा पुरस्कार टायलर स्विफ्ट या गायिकेला देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हा पुरस्कार आहे तो दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये देण्यात येतो आणि याची सुरुवात होती ती 1927 साली करण्यात आली होती आणि पहिला पुरस्कार हा चार्ल्स लिंडबर्ग यांना देण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 89, खालील कथने लक्षात घ्या. ए, डिसेंबर 2017 मध्ये इराणी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते छाबहार बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. मित्रांनो बरोबर आहे. बी पहा, मोक्याच्या छाबहार बंदराच्या कामकाजाबाबत भारताद्वारे कृती करण्यात आली. सीमा क्षेत्राच्या बाहेर बंदर बनवण्याची ही भारताची पहिली वेळ आहे. मित्रांनो हे देखील बरोबर आहे. भारताने पहिल्यांदाच आपल्या सीमेबाहेर म्हणजे इराणमध्ये हे बंदर बनवलेलं आहे. तर मित्रांनो हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. पण आपलं उत्तर काय असेल? या ठिकाणी अयोग्य विधाने ओळखायची आहेत आणि अयोग्य कोणतं विधान आहे का नाहीये. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ए आणि बी दोन्ही नाही हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 90, भारताच्या राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेची उद्दिष्टे आहेत. मित्रांनो राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेची स्थापना कधी झाली होती? याची स्थापना ही 9 मे 2013 ला झाली होती आणि याच्या उद्दिष्टामध्ये कोणतं उद्दिष्ट आहे कोणतं उद्दिष्ट नाही? तर मित्रांनो एक, कौशल्य प्रशिक्षणाच्या भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनेचे समर्थन करणे. 2, सर्व क्षेत्रामध्ये कौशल्य विकासाचे आयोजन करणे. 3, विद्यमान कौशल्य विकास योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करणे आणि 4, उन्नत समाजासाठी आर्थिक स्वावलंबनातून महिलांचे सक्षमीकरण करणे. आता या ठिकाणी पहा, तर मित्रांनो ही फक्त महिलांसाठी नव्हती किंवा महिला सक्षमीकरणासाठी नव्हती, तर सर्वांसाठी होती. म्हणजे या ठिकाणी डी याचं उद्दिष्ट नव्हतं आणि इतर 13 उद्दिष्ट होते. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 ए बी सी हे उद्दिष्ट आहेत, तर डी हे उद्दिष्ट नाही. प्रश्न क्रमांक 91, योग्य कथन किंवा कथने ओळखा 15व्या वित्त आयोगाबाबत. ए, एन के सिंग हे आयोगाचे अध्यक्ष आहेत. मित्रांनो नोव्हेंबर 2017 मध्ये 15व्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आणि अध्यक्ष होते एन के सिंग. म्हणजे ए बरोबर आहे. बी, अरविंद मेहता हे आयोगाचे सदस्य आहेत. मित्रांनो अरविंद मेहता हे त्या आयोगाचे सचिव होते. म्हणजे बी चुकलेला आहे. सी पहा, डॉक्टर अनुप सिंग हे आयोगाचे सचिव आहेत. मित्रांनो डॉक्टर अनुप सिंग आहेत ते आयोगाचे सदस्य आहेत. त्याचबरोबर अजय नारायण झा, अशोक लाहिरी, रमेश चंद आणि शक्तिकांत दास हे या आयोगाचे सदस्य आणि अर्धवेळ सदस्य होते. म्हणजे या ठिकाणी सी देखील चुकलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? योग्य विधान आहे फक्त ए, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 92, आरे दुग्ध वसाहतीविषयी योग्य विधाने शोधा. मित्रांनो ए पहा, ही वसाहत 1946 मध्ये तयार झाली. मित्रांनो ही वसाहत आहे, याला मुंबईच्या दुग्ध विकास मंडळाने आरे नावाचे 1300 हेक्टर नावाचे जंगल दिले. म्हणजे या ठिकाणी 1949 हे असायला होतं, परंतु 1946 आहे. म्हणजे या ठिकाणी ए चुकलेला आहे. बी पहा, आरे वसाहतीचे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरूंनी केले. मित्रांनो आरे वसाहतीचे उद्घाटन नेहरू यांच्या हस्ते झालं होतं का? तर झालं होतं. म्हणजे बी बरोबर आहे. सी पहा, आरे जंगलातून 1970 नंतर फिल्म सिटी तयार करण्यात आली. मित्रांनो 1977 नंतर आरे जंगलामधून चित्रनगरी म्हणजे फिल्म सिटी तयार करण्यात आली किंवा कोरण्यात आली. म्हणजे या ठिकाणी सी देखील बरोबर आहे. डी पहा, याची
डी पहा याची निर्मिती दुग्ध विकासासाठी दिलेल्या जमिनीवर करण्यात आली. मित्रांनो, ही जागा आहे ती 1949 साली दुग्ध विकासासाठी देण्यात आली होती. म्हणजे या ठिकाणी डी देखील बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर काय असेल, बी सी डी ही विधाने बरोबर आहेत आणि हे विधान चुकलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 93, भारतातील प्रतोदविषयी योग्य विधाने निवडा. प्रतोद म्हणजे काय, तर व्हीप. ए, कायदेमंडळातील सभागृहात पक्षांतील सदस्यांची शिस्त आणि वर्तन यासाठी प्रतोद जबाबदार असतो. बरोबर आहे, प्रतोद जबाबदार असतो. बी पहा, भारताने ही संकल्पना ब्रिटिश संसदीय प्रणालीकडून घेतलेली आहे. बरोबर आहे, भारताने ही संकल्पना आहे ती ब्रिटिश संसदेकडून घेतलेली आहे. सी पहा, अतिरिक्त प्रतोदच्या सहाय्यासह एक मुख्य प्रतोद असतो. मित्रांनो, एक मुख्य प्रतोद असतो आणि त्याच्या सहाय्यासाठी एक अतिरिक्त प्रतोद देखील असतो, म्हणजे सी देखील बरोबर आहे. आणि डी पहा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीवेळी प्रतोद खासदार आणि आमदार यांना विशिष्ट रीतीने मत देण्यासाठी निर्देशित करू शकत नाही. मित्रांनो, या ठिकाणी हे देखील बरोबर आहे. जर सभागृहामध्ये मतदान करायचं असेल तर त्यावेळी प्रतोद व्हीप जारी करू शकतो, म्हणजेच त्यांना निर्देशित करू शकतो. परंतु या ठिकाणी राष्ट्रपतीची निवडणूक असेल तर त्यावेळी अशा प्रकारचे निर्देशन करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी डी देखील बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1, ए, बी, सी आणि डी ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 94, कोणत्या भारतीय गोलंदाजाने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय हॅट्रिक प्राप्त केली. मित्रांनो, कुलदीप यादव हा भारतातील पहिला खेळाडू आहे ज्याने आंतरराष्ट्रीय खेळामध्ये 2 हॅट्रिक प्राप्त केलेले आहेत. तर मित्रांनो, 2019 मध्ये मोहम्मद शमीनं विश्वचषकामध्ये आणि जसप्रीत बुमराहनं वेस्ट इंडिज कसोटी मालिकेमध्ये हॅट्रिक घेतलेली होती. म्हणजे या ठिकाणी ए, बी आणि सी या ठिकाणी हॅट्रिक घेतलेली आहे. रवींद्र जडेजा यांनी नाही, म्हणून आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 95, अमेझॉन जंगलाविषयी योग्य विधाने शोधा. ए, हे एक उष्णकटिबंधीय पावसाळी जंगल आहे. मित्रांनो, हे एक वर्षावन आहे, म्हणजे ए बरोबर आहे. बी, या जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे, जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे. सी, या जंगलाने इक्वेडोरचा 40% भाग व्यापलेला आहे. मित्रांनो, हे चुकलेलं आहे, या जंगलाने इक्वेडोरचा 40% भाग व्यापलेला नाही. तर मित्रांनो, या जंगलाने आहे तो ब्राझीलचा 7%, पेरूचा 13%, कोलंबियाचा 10% आणि अगदी कमी प्रमाणात बोलिव्हिया, इक्वेडोर, फ्रेंच गयाना, सुरिनाम आणि व्हेनेझुएला यांचा किरकोळ भाग व्यापलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सी चुकलेला आहे. डी पहा, या जंगलात मकाऊ, ट्युकनस आणि ब्लॅक स्किमर्स आहेत. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त ए, बी, डी ही विधाने योग्य आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 96, खालीलपैकी इराणच्या महिला संदर्भात 2019 मध्ये कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मित्रांनो, यावेळी काय करण्यात आलं, इराणच्या महिलांना फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाण्याचा अधिकार देण्यात आला. म्हणजे या ठिकाणी ए बरोबर आहे किंवा 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 97, राष्ट्रीय फिल्मफेअर पुरस्कार 2019 साठी बालक अभियानाकरता श्रीनिवास पोकळे याला नाल चित्रपटासाठी गौरवण्यात आले. खालीलपैकी या सिनेमाचे दिग्दर्शन कोणी केले आहे. मित्रांनो, या ठिकाणी सर्वांनी याचं उत्तर नागराज मंजुळे लिहिलं असणार आहे, परंतु याचं उत्तर काय होतं, सुधाकर रेड्डी एक्कंती. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. नागराज मंजुळे यांनी हा चित्रपट आहे तो प्रोड्यूस केलेला होता, परंतु याचं डायरेक्शन होतं, दिग्दर्शन होतं ते सुधाकर रेड्डी एक्कंती यांनी केलं होतं. प्रश्न क्रमांक 98, पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा. ए, 23 भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2019 देण्यात आले. मित्रांनो, युज्युअली हा पुरस्कार आहे तो 24 भाषांमध्ये देण्यात येतो, परंतु 2019 मध्ये नेपाळी भाषा यामध्ये सहभागी नव्हती आणि त्यामुळे 23 भाषांमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला होता. म्हणजे हे बरोबर आहे. बी पहा, हे पुरस्कार चरित्र लेखनास दिले जातात पण आत्मचरित्रास दिले जात नाहीत. मित्रांनो, 2019 मध्ये हा पुरस्कार आहे तो चरित्र लेखन आणि आत्मचरित्र लेखन या दोन्हीला दिला गेला होता. म्हणजे बी देखील चुकलेला आहे. या ठिकाणी डॉक्टर विजया कन्नड यांचं आत्मचरित्र आणि प्रोफेसर शाफेक किडवई यांचं चरित्र यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. म्हणजे बी हे विधान चुकलेलं आहे. सी पहा, मराठी लेखिका अनुराधा पाटील यांच्या लघुकथा लेखनासाठी पुरस्कार 2019 मध्ये मिळाला. मित्रांनो, अनुराधा पाटील काय आहेत, कवयित्री आहेत, कविता लेखक आहेत. म्हणजे या ठिकाणी त्यांच्या कदाचित अजूनही या कवितेला किंवा कविता संग्रहाला हा पुरस्कार देण्यात आलेला होता. म्हणजे विधान सी चुकलेलं आहे. डी पहा, इंग्रजीमध्ये श्री शशी थरूर यांच्या पुस्तकास 2019 मध्ये पुरस्कार मिळाला. मित्रांनो, ॲन एरा ऑफ डार्कनेस या शशी थरूर यांच्या पुस्तकाला, इंग्रजीमधील पुस्तकाला 19 मध्ये पुरस्कार मिळालेला होता. म्हणजे डी बरोबर आहे. या ठिकाणी अयोग्य विधाने कोणती आहेत, बी आणि सी, आणि योग्य कोणती आहेत, ए आणि डी. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 बी आणि सी ही विधाने अयोग्य आहेत.
प्रश्न क्रमांक 99, भारतातील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाविषयी योग्य विधाने शोधा. ए, हा निर्देशांक हवेची गुणवत्ता दररोज नोंदवतो. मित्रांनो बरोबर आहे, हा जो निर्देशांक आहे तो हवेची गुणवत्ता आहे तो दररोज नोंदवतो का? हो, नोंदवतो. बी पहा, जेवढा हा निर्देशांक अधिक तेवढी हवेच्या प्रदूषणाची पातळी अधिक असते. मित्रांनो बरोबर आहे, हा निर्देशांक आहे तो 500 गुणांचा बिंदूचं प्रमाण वापरतो आणि त्यामध्ये ज्याचे गुण जास्त असतील तो अधिक प्रदूषित देश असेल. म्हणजे या ठिकाणी सी आणि बी बरोबर आहेत. डी पहा, हा निर्देशांक मोजण्यासाठी मॉनिटर मुख्य प्रदूषकांच्या केंद्रीकरणाची नोंद घेते. मित्रांनो हे देखील बरोबर आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 ए, बी, सी आणि डी ही सर्व विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 100, महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यातील सीमा विवादाविषयी अयोग्य विधाने शोधा. ए, बेळगाववर भाषेच्या आधारावर महाराष्ट्राने आपला दावा केलेला आहे. मित्रांनो बरोबर आहे, या ठिकाणी बहुतांश लोक मराठी भाषिक आहेत म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राने आपला दावा केलेला आहे. बी पहा, बेळगाव हे स्वातंत्र्यापूर्वी हैदराबाद संस्थानाचा भाग होता. मित्रांनो बेळगावच्या ठिकाणी मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषा वापरणारे लोक राहतात. तर या ठिकाणी हा जो भाग आहे तो पूर्वीच्या बहुभाषिक मुंबई प्रांताचा भाग होता. म्हणजे या ठिकाणी बी चुकलेला आहे, या ठिकाणी हैदराबाद आहे पण त्या ठिकाणी मुंबई प्रांताचा भाग होते. सी पहा, बेळगाव सध्या कर्नाटकमधील जिल्हा आहे. मित्रांनो बरोबर आहे, बेळगाव सध्या कर्नाटकमधील एक जिल्हा आहे आणि शहर आहे. आणि डी पहा, गेली अनेक वर्षापासून बेळगावचा सीमा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मित्रांनो गेली अनेक वर्ष बेळगावचा सीमा प्रश्न हा मुंबई नसून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. म्हणजे या ठिकाणी डी चुकलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ए आणि सी ही दोन विधाने योग्य आहेत आणि बी आणि डी ही विधाने अयोग्य आहेत आणि आपल्याला अयोग्य शोधायचे आहेत. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 बी आणि डी. मित्रांनो आज आपण पाहिलं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020च्या पेपर 1 मधील महत्त्वाचे प्रश्न. तर मित्रांनो हे प्रश्न जर तुम्हाला समजले असतील, या प्रश्नाविषयी माहिती तुम्हाला समजली असेल आणि या व्हिडिओमध्ये तुमचा फायदा झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी आणि परीक्षा पद्धती समजून घेण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड केले जातात, जी माहिती पुरवली जाते ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.